नमस्कार, कट्टा किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत नवरात्रीसाठी स्पेशल भगरीची इडली आणि नारळाची चटणी. झटपट होणारी भगरीची इडली ही मऊ आणि पोटासाठी हलकी असते. उपवास असो किंवा नसो, एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. चला तर मग पाहूयात कशी बनवायची ते. इथे मी घेतलेली आहे 1 वाटी भगर, 4 ते 5 चमचे साबुदाणा आणि अर्धी वाटी दही. भगर आपल्याला धुवून वापरायची आहे आणि साबुदाणा कोरडाच आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत. साबुदाणा इथे मी मिक्सर मधून फिरवून बारीक केलेला आहे आणि भगर स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायची आहे. यामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्याला ती बारीक वाटून घ्यायची आहे. खूप पण बारीक नाही वाटायची, थोडीशी रवाळ ठेवायची आहे. येथे साबुदाणा थोडाच असल्यामुळे व्यवस्थित बारीक झालेला नाहीये. आपण त्याला भगरीसोबत आणखी वाटून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ रवाळच ठेवायचं आहे आणि आता जे दही आहे ते घालून आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. माझी आजी म्हणायची, उपवासात साधं खा. म्हणून ही इडली साधी सुधी आणि चविष्ट पण, आणि त्याने पोट पण मन पण खुश आणि वजन काटाही खुश. उपवासात असा पदार्थ मिळाल्यावर आणखी काय हवं. तुमच्या घरात उपवासात कोणते हटके पदार्थ होतात मला कमेंट करून सांगा. आता यामध्ये मीठ घालून मिक्स करू आणि एक 10-15 मिनिटे पीठ असे झाकून ठेवून देऊया. भगर भिजल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतं. त्याच्यासाठी मी खूपच थोडंसं पाणी वापरलेलं आहे. तोपर्यंत चटणी करून घेऊयात. यासाठी ओला नारळ घेतलेला आहे आणि 4 हिरव्या मिरच्या. ज्यांना कोथिंबीर चालते त्यांनी कोथिंबीर देखील घातली तरी चालते. माझ्याकडे उपवास म्हटलं की खाण्याचा नुसता बहाणा हवा. तुमच्याकडे पण असंच आहे ना? मला कमेंट करून सांगा. आता आपण हे बारीक करून घेऊयात. आता यामध्ये आपण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि चवीनुसार साखर आणि चवीपुरते मीठ. हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता आपण चटणीवरती फोडणी टाकूयात. यासाठी थोडंसं तेल घेऊयात आणि फक्त जिरे, बाकी काहीही नाही. जिरे तडतडले आणि छान कुरकुरीत झाले की चटणीवरती टाकायचे. झालं, आपली चटणी तयार आहे. आता इडल्या करून घेऊयात. उपवास आला की नुसतं खिचडी, शेंगदाणे, बटाटा याचा मारा नको नको वाटतो. पोट सुद्धा म्हणतं आता काहीतरी वेगळं हवं रे बाबा. म्हणून ही थोडीशी हटके अशी भगरीची इडली. उपवासात पण फुल एन्जॉय. यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त मी बेकिंग सोडा टाकत आहे. आता हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. भांड्यामध्ये पीठ टाकण्याआधीच जस्ट ही गोष्ट करायची आणि लगेच आपण इडल्या करायला घ्यायच्या आहेत. पाणी तापायला ठेवलेलं आहे मी आणि इथे तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपण इडल्या घालायच्या आहेत. पाणी तापलेलं आहे आणि आपण एक एक करून आता या प्लेट इडल्या वाफवण्यासाठी ठेवून देऊयात. नेहमी इडल्या करतो त्याप्रमाणेच आपल्याला इडल्या करायच्या आहेत. साधारणपणे 7 ते 10 मिनिटे आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता आपल्या इडल्या काढून घेऊयात. वाफाळलेल्या इडल्या पाहून तोंडाला पाणी सुटतं. इडल्या तर अगदी टम्म फुगलेल्या दिसत आहेत.
इडल्या थोड्याशा थंड झाल्या की आपण त्या काढून बघायच्या. बघा किती सुंदर सुटत आहेत इडल्या. अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या अगोदर सोडवून घ्यायच्या आहेत. अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशा इडल्या झालेल्या आहेत. बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे, वरूनच दिसत आहे. एक इडली फोडून बघूयात. आतमध्ये सुद्धा खूप छान जाळी पडलेली आहे, आतपर्यंत शिजलेली आहे. यंदाच्या नवरात्रीत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. आपल्या कट्टा किचन वरती आणखीन छान छान रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात.